नमस्कार. आजपासून नवरात्र म्हणजेच घटस्थापना हा नवरात्रोत्सव सुरू होत आहे. म्हणून आज आपण श्री सप्तशती सार ऐकणार आहोत. ही रचना केलेली आहे भूषण दादा घाटमंडे उर्फ गणेशदास यांनी आणि हे म्हणलेलं आहे सौ वृंदाताई शिंगणापूरकर यांनी. श्री सप्तशती सार. ओम श्री सप्तशती सार. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री महाकाल्यै नमः. श्री महालक्ष्मी नमः. श्री महासरस्वत्यै नमः. श्री मार्कंडेय नमः. श्री सद्गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. हे देवी तू शक्ती देहात, तूच चैतन्य शरीरात, तूच रक्षण करती जगात, तूच रक्षावे बालका. हे जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सुधा नमोस्तुते. तुझ्या भक्तीने अंतःकरण श्रद्धा विश्वास फुलू दे मन. चंडिके तुझे सदैव पूजन घडू दे भक्तांच्या हातान. पापाचा करिशी संहार भक्तावर तुझी कृपा पार. हे देवी यश दे रूप दे शत्रू सहारी दे. नको मंत्र नको तंत्र उच्चारता स्तोत्र वैखरीत. शिवाने रचिले साक्षात कीलक स्तोत्र देवीचे. प्राप्त होईल वरदान ऐश्वर्य सुख समाधान. शत्रूचा नाश घडून श्रेष्ठ मोक्षाची प्राप्ती. सावर्णी मनु झाला परास्त अश्वावर स्वार गेला वनात. चिंता सतत मनात स्त्रीपुत्र राज्याची. समाधी वैश्य दिसे दुःखित स्त्रीपुत्रांनी सोडले वनात. चिंता कुटुंबाची उरात आश्चर्य वाटले दोघांना. सुमेधा सांगती समजावून पशुपक्षी मानवा गुण. ममता प्रेम मायेने घडून मोह धरित कोसळती. महामायेच्या कृपेने मोक्ष तीच ब्रह्मविद्या श्रेष्ठ. तिच्या विना नसे गत अखिल ब्रह्मांडाची. पालनहार करती शयन विधात्यास दिसे मरण. मधुकैटभ सुरदोन रात्री सुक्ताचे पठण केले. तूच श्री तूच ईश्वरी तूच री तूच बुद्धी. तूच लज्जा पुष्टी तुष्टी शांती क्षांती तू देवी. निर्गुणातून होण्यास गुण त्रिदेवाचे करिशी निर्माण. तुझे करण्यास्तवन कोण समर्थ जगती. जागृत करावे नारायण तेव्हाच मधुकैटभा मरण. मुखनेत्र नाकातून बाहू हृदय छातीतून प्रगटली. मधुकैटभा झाले मोहन स्वये नारायणा देती वरदान. आम्हा वधावे आपण मांडीवर शिरे घेतली. शिरे घेता मांडीवर सुदर्शन चालवी पालनहार. मधुकैटभांचा उद्धार महामायेच्या कृपेने. महिषासूर क्रूर सुर त्याने मांडला संहार. इंद्रास दिली हार कारभार चालवी स्वर्गाचा. सर्व देव मिळून तेज झाले निर्माण. महामाया झाली सगुण दिव्य रूप प्रकटले. देवानी शस्त्रास्त्रे शक्ती प्रेरित दिली महामायेच्या हातात. तेजाने व्यापिली विश्वात 14 भुवने थरारली. त्रैलोक्य झाले क्षुब्ध दैत्य सैन्य शस्त्रबद्ध. सज्ज झाले करण्या युद्ध महिषासूर सरसावला. चिक्षुर चामर उदग्र दैत्य अब्जावधी सैन्य रणात. चंडिका नाहली वीर रसात अस्त्रे छेदली असुरांची. देवीच्या श्वासातून निर्माण शस्त्रास्त्रे घेऊन गण. दैत्यांना करती गतप्राण सिंहगर्जनेचा दंडनाथ. चिक्षुर जाई धावून अंबिकेवर शरसंधान. देवीने आपल्या नजरेन शूलाच्या ठिकऱ्या केल्या. चामर दैत्य शूर हत्तीवर झाला स्वार. शक्तीने करे वार अंबिकेवर द्वेषाने. देवीच्या नजरेत धार देवी करे हुंकार. शूल सोडता असुर भेदून टाकला देवीने. कराल आला धावून
हस्तिदंती खड्ग घेऊन गदा त्यावर फेकून प्राण हरले दैत्याचे. उद्धत बाष्कल भीषण ताम्रंधका मरण उग्रवीर्य महाहनु दारुण त्रिनेत्रा समारला त्रिशूळ. देवीच्या करात तलवार बिडालाचे कापले शिर. दुर्मुख असुर भयंकर बाण मारता यमसदनी गेला. महिषासूर रेड्याच्या रूपात शिंगावर घेई पर्वत. रूप बदले क्षणाक्षणात धावून येई अंबिकेवर. मातेचे रक्ताळले नयन मधुकरे देवी प्राशन. महिषासुरावर झेप घेऊन शूल पोटात खुपसला. महिषासुरा दिले मरण इंद्रादी देव करती स्तवन. गंधर्व अप्सरांचे गण आनंदात नृत्य करती. इंद्रादी देव आले मिळून खांदे आपले झुकवून विनम्रतेने करती नमन. स्तवन करती देवीचे हे दुर्गे तुझ करता स्मरण. प्राणीमात्रांचे भयहरण स्वस्थ चित्ते करता पूजन. कल्याणकारक बुद्धी दे असुरांचा कर संहार. जग सुखावले अपार दैत्य सदा राहो यमद्वार. पापाचा परिहार तयांचा देवी तू द्यावे वरदान. करता महेश्वरी तुझे स्मरण संकटातून करावे तारण. हेच मागणे पायी महादेवीचे पुन्हा देण्या मरण. प्रगटली गौरी देहातून भक्त रक्षण ब्रीद अंबिकेचे. शुंभ निशुंभ मदोन्मत्त इंद्रास करती पदच्युत. स्वमते कारभार समस्त यज्ञाचा हविर्भाग घेती. अपराजिता देवीचे स्मरण आले संकट करावे तारण. विष्णुमाया देवीचे स्तवन देव करते झाले. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु चेतनात्यभिधीयते. नमस्तस्यै 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 नमो नमः. पार्वतीच्या देहातून निर्माण शिवा झाली उत्पन्न. अंबिकेचे झाले प्रगटन कौशिकी विख्यात जगती. चंडमुंड असुर दोन देवीचे करती वर्णन. विश्वात सुंदर स्त्रीरत्न शुंभ निशुंभा तुम्हा सहवे. सुग्रीव शुंभाचा गण महाचतुर गोड भाषण. महादेवी शुंभ निशुंभावरून त्रैलोक्याची सम्राज्ञी हो. हे सत्य जरी तुझे कथन मी घेतला असे पण. युद्धात हरवी जो कोण पाणिग्रहण करो माझे. शुंभासुरा कळले वर्तमान धूम्रलोचना घेऊन सैन्य. आली नाही स्वतःहून बळजबरी ओढून आणा. धूम्रालोचन येई समोर देवी करे हुंकार. धूम्रलोचनाचा झाला धूर दैत्यगत प्राण झाला. शुंभ क्रोधाने बेभान चावे दात ओठ संतापान. चंडमुंडानो आणा धरून त्वरित या स्त्रियेला. अंबिके साणा उचलून प्रसंगी केस धरून. कोण समजते कोण वेळी प्राण घ्या तिचे. चंडमुंड जमवती गण देवी सपाहता मोहित मन. उन्मत्त चाळे करती पाहून देवी सक्रोध आला. मुख देवीचे काळे भोर संतप्त झाली असुरांवर. महामाया जगदंबेची नजर भीषण शक्ती प्रगटली. नरमस्तकाचा हाती दंड अंगिल्याली नरमुंड. कृश दिसे तरी प्रचंड विशाळ जबडा जिव्हा लळळीत. गरागरा फिरवे नयन दैत्य सैन्य टाकले रगडून. चंड येता धावून शिरच्छेद केला चंडाचा. कालीने कापले शिर शिरातून गळे रुधिर. मुंड पाहे क्रूर तलवार उपसून आला. कालीचे हाती तलवार केला प्रखर पवार. मुंडाचे तुटले शिर यमसदनी गेला दैत्य. चंडमुंडाची शिरे हातात हास्य करे देवी विकट. चंडिके समोर आनंदात विजयी हास्य करता आली. चंडमुंडांची शिरे पाहून चंडिका करे मंजुळ वचन. चंडामुंडा दिले मरण चामुंडा प्रसिद्ध होशी. चंडमुंडाचे झाले हनन असुराधिपती क्रोधे बेभान. उदायुध कुंभू सैन्यगण कोटिवीर्याची कुळे जमवी. धौम्र शतकुळी राक्षस कालक दौहृद मौर्यगणास. सज्ज केले युद्धास
शुंभ निशुंभ दैत्यानी अंबिकेच्या भोवती फेर. कानठळ्या अरोळ्या भेसुर साखळ्या करुण असुर. धावले त्वेषानी रणात सर्व देव शक्ती तयार. प्रगटल्या अंबिके समोर आता दैत्याची हार. उग्र रूप धारण करती ब्राह्मणी हंस विमानात. माहेश्वरी त्रिशूळ करात कौमारी मयूर वाहनात. वैष्णवीच्या हाती चक्र. यज्ञवराह शक्ती भीषण वराहाचे रूप धारण. नरसिंह रूप दिसे भयाण. नजरेने नक्षत्रांचा चुराडा. ऐंद्री गजावर स्वार वज्र घेऊन तयार. असुरा करण्या ठार सर्व शक्ती जमल्या. शिव करे नम्र वचन असुरांना द्यावे मरण. तत्क्षणी चंडिकेच्या शरीरातून चंडी शक्ती प्रगटली. कोल्ह्याचे मुख असे गण चंडी शक्तीचे शिवावचन. दैत्या सांगा सोडा स्वर्गस्थान अथवा मरणा सिद्ध व्हा. शिवास करे आज्ञापन देवी शिवदूती महान. दैत्यास करुण कथन कात्यायनी पाशी शिव परतले. चंडिका करे आक्रमण काली खट्वांग त्रिशूल धारण. युद्धात शक्तींचे नर्तन रक्तबीज रणी आला. रक्ताचे पडता कण त्यातून रक्तबीजाचे निर्माण. रक्तबीज करे हास्य भीषण चामुंडे मुख पसर. चंडिका सांगे ओरडून चामुंडा टाके गिळून. रक्तबीजाचे रक्तकण रक्तबीजाचा नाश झाला. शुंभ निशुंभ रागात रक्तबीजाचा झाला अंत. शुंभ धावला वेगात चंडिकेवर प्रहार करण्या. सिंह मस्तकावर प्रहार अष्टचंद्र रेखली तलवार. निशुंभ करे वार युद्ध करती त्वेषाने. देवी करे त्रिशूलाने वार निशुंभ बेशुद्ध धरणीवर. अष्टभुज रथावर स्वार शुंभस्त्रे घेऊन आला. काली करे उड्डाण शिवदूतीचे हास्य भीषण. आकाश गेले दुमदुमून देवी शुंभाचे युद्ध. निशुंभ धनुपुत्र विशाल दैत्याने केली कमाल. घेऊन 10 सहस्त्र चक्राकार चक्रे करात धरली. देवीने केली नष्ट शूलाचा करुणाघात. निशुंभ करे थैथाट धरणीवर पडला. शिवा काली कौमारी ब्राह्मणी वैष्णवी माहेश्वरी. ऐंद्रीच्या वज्राने हारी दैत्य युद्धातून पळाले. प्राणप्रिय बंधूचे मरण निशुंभाचे झाले हनन. शुद्धीवर येता शुंभ बेभान. बोले असुर क्रोधाने दुर्गे तुझी मस्ती जिरवीन. दुसऱ्यांच्या बळे करते रण पहा आता मरण कोणाचे होईल. देवी करे वचन अरे मूर्खा दुष्टा हेकट. मी विश्वात एकटी प्रगट. अखिल विश्वशक्ती माझ्यात शरीरात झाल्या विलीन. सर्व विश्वशक्ती मिळून अंबिका सिंहावर बसून एकटी दिसे रणात. शस्त्रस्त्र तीव्र बाण तुंबळ युद्ध झाले. दैत्याने केले प्रहार शेकडो सोडले शर. देवीने करून प्रतिकार धनुष्य मोडले शुंभाचे. शक्ती घेतली उचलून सोडली शुंभाने वेगान. चक्राने शक्ती भेदून देवीने टाकली. शतचंद्र रेखांकित तलवार शुंभाचे हातात ढाल. दैत्याची पाहून चाल देवीने बाण सोडले. ढालीच्या झाल्या ठिकऱ्या रथ शुंभाचा भुई सपाट. सारथ्याच्या रक्ताचा पाट मुदगर घेऊन शुंभ आला. देवीने करता मुग्धराचा नाश. शुंभाचा आला त्वेष रोखून आपला श्वास. ठोसा मारण्यास धावला. ठोसा लागला छातीवर देवीने तळवा उरावर. मारला शुंभाच्या छातीवर दैत्य जमिनीवर पडला.
उठला दैत्य क्षणात, वेगाने आला धावत. कवटाळले देवीस हातात, उड्डाण करे आकाशी. देवीस धरले कवटाळून, आकाशी राहिला खिळून. चंडिकेशी अधांतरीर्ण, आकाशात बाहुयुद्ध. अंबिकेने दैत्यास धरून, गरागरा फिरविला उचलून. भिरकावला दैत्य उंचावरून, जमिनीवर पडला शुंभ. जमिनीस लागता पाठ, उगारून आपुली मुठ. धावता आला वेगात, देवी समारण्या शुंभ. दैत्य सम्राट येई रागात, शूल खुपसला उरात. देवीने आघात जोरात, शुंभगत प्राण झाला. समुद्र द्वीपे पर्वत, भूमंडळ झाले कंपित. शुंभाचा होता अंत, विश्व प्रसन्न झाले. उल्का वर्षाव थांबला, मेघांचा कोलाहल लांबला. नद्या आपल्या प्रवाहाला, शांत झाल्या मार्गाने. शुंभाचे होता मरण, प्रसन्न झाले देवगण. गंधर्व अप्सरा गायन, करू लागले आनंदाने. महासम्राट दैत्याचे हनन, सुरगणांचे मुख प्रसन्न. करू लागले स्तवन, अग्निदेव कात्यायनीचे. हे लक्ष्मी लज्जे महाविद्ये, श्रद्धे पृष्टी ध्रुवे स्वधे. हे देवी महारात्री महामाये, नारायणी नमन तुला. विश्वस्वरूपे देवी, जगत्रक्षिते जगत्स्वामिनी शक्तिदाते. दुर्गे देवी मरण दैत्याते, नारायणी नमन तुला. अखिल विश्वाची पीडा हरण, त्रैलोक्यात तुझे निवसन. भक्त करती स्तवन, प्रेमरूपिणी वरदायिनी प्रसन्न हो. हे त्रिलोक स्वामिनी तू रक्षण, सर्वा बाधास प्रशमन. आमच्या वैर्या समरण, सदैव कार्य करावे. देवी होऊन प्रसन्न, वैवस्त मन्वत्तरात निर्माण. शुंभ निशुंभ पुनः उत्पन्न, नायनाट करीन त्याचा. विप्रचित्ताचा करीन घात, लाल भडक माझे दात. रक्तदंतिका नाव विख्यात, मानव सुर कीर्ती गाती. शतवर्ष होता वर्षण, मुनी करतील माझे स्तवन. स्वयंभू अवतार धारण, पुन्हा धरेवर येईन मी. शतनेत्रे मी पाहिन, बिकट स्थिती अवर्षण. धारा पडतील देहातून, भरण पोषण करीन मी. शाकंभरी नाम धारण, सांगतील माझे आख्यान. दुर्गासुरा देण्या मरण, दुर्गा देवी होईन मी. भीमा देवी अवतार धारण, हिमपर्वती माझे स्थान. मुनिजन करती स्तवन, चरणी आश्रय मागतील. ऋण दैत्या देण्या मरण, भ्रमर रूपात माझे अवतरण. भ्रामरी देवीचे स्तवन, सूर माझे करतील. दानवाकडून अत्याचार घडतील तेव्हा भूमीवर. त्याचा घेण्या समाचार, अवतार होईल माझा. मी असुरांना दिले मरण, त्या पराक्रमाचे वर्णन. अथवा करता पठण श्रवण, पापाचा नाश होईल. माझ्या चरित्राचे स्मरण, संकटे पळतील दुरून. सर्व देव करता नमन, देवी अंतर्धान झाली. हे राजा देवीचे स्वरूप, महाकाली महामाया रूप. महादेवी ब्रह्मांड तेजाप, व्यापून राहिली असे. अजारूपे सृजन स्थिती काली प्रतिपालन. प्रलयी महामारी बनून सनातन से देवी. मानवाचा अभ्युदयाचा काळ, लक्ष्मी रूपे करे सांभाळ. आचरण विपरीत बेताल, अलक्ष्मी रूप होते. देवीचे करता स्तवन, गंध धूप दीप नैवेद्यार्पण. पूजा करता संपन्न, पुरुषार्थाचा लाभ घडे. सुरथ समाधी ऐकून प्रस्थान करती करण्यानुष्ठान. तपश्चर्येसाठी गमन, नदी तीरावर आले. अंबेचे होण्या दर्शन, मृण्मयी मूर्ती स्थापन. धूपदीप अग्नी तर्पण, रक्त सिंचले गात्राचे. सुरथ राजास वरदान, समाधी वैश्यास ज्ञान. मनोरथ झाले पूर्ण, देवीच्या कृपेने
प्राधानिक रहस्य वर्णन वैकृतिक रहस्य उलगडून मूर्ती रहस्य पहावे शोधून मूळ सप्तशतीत देवीचे करतार्चन देवी कथेचे वर्णन गुह्याती गुह्य ज्ञान कामना पूर्ण होती हे महाकाली महालक्ष्मी हे महासरस्वती जननी गणेशदास बालक ज्ञानी वर्णन करे तुझ्या कृपेने भक्ताच्या राहो मुखात किंचित वाचता लाभानंत तया करता केला यज्ञ श्री सप्तशती सार मांडले अक्षरे विसर्ग चुकून त्यातून शुद्ध उच्चारण करता मराठी शब्द गुंफून सेवा अर्पिली चरणी त्रिशक्ती होता एकत्र भक्तान पडेल भ्रांत संसाराची यातायात संकटाचा परिहार घडे क्षमा मागतो देवी चरणी शब्द सेवा तव चरणी गोड मानावे भक्तानी कृपाशीर्वाद द्या असो द्यावा इति श्री सप्तशती सार श्री देवी चरणी अर्पण।